कल्चरल ज्याला आपण म्हणतो, एका काळी ह्या सगळ्या कल्चरला शिव्या घालायच्या, कंडेम करायचं, या सगळ्यांना नाचा म्हणून असणारं संबोधायचं. आणि आता आपल्याला दिसते की जे सेलिब्रिटी आहेत, सिनेमामधले आहेत, त्यांच्या काही भूमिकेमुळे त्यांना समाजामध्ये एक्सेप्टन्स वाढला आहे, म्हणजे मान्यता मिळालेली आहे. त्या मान्यतेला वापर करणं, कॅश करणं, हे मला वाटतं आता असणारा RSSचं नवीन कॅरेक्टर आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. त्याच्यामुळे इंग्रजीमध्ये त्याला डिबेस्ड आणि डिफाईल असे जे दोन शब्द आहेत, ते आत्ताच्या RSSला पूर्णपणे लागतात असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. त्यांनी खरंच बदललं असेल तर मी असं म्हणेन की गोलवलकरांचं बंच ऑफ थॉट्स यामध्ये त्यांनी असणारा जो कल्चरल रोडमॅप दिला होता, त्याला मोहन भागवत कंडेम करतायत का याचा त्यांनी पहिल्यांदा खुलासा करावा. दोन वेगवेगळे स्टेटमेंट्स आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय की दक्षिणेतले राज्य, म्हणजे मुंबईमध्ये स्टेटमेंट करणं म्हणजे हे दक्षिणेतले राज्य असं मी त्या ठिकाणी मानतो की त्यांच्यामध्ये सोशल मूवमेंट या रुजलेल्या आहेत आणि धर्मवेडेपणा हा अजिबात कमतरता आहे त्या ठिकाणी असं दिसतंय, म्हणजे कमी आहे असं त्या ठिकाणी दिसतंय. पण तीच भूमिका असणारा मोहन भागवत यांची उत्तर भारताच्या स्टेटमेंटमधनं दिसत नाही अशी परिस्थिती आहे. मुंबईच्या विरोधातलं स्टेटमेंट त्यांनी असणारं उत्तर भारतामध्ये केलं आहे आणि हेच मी असणारा मानतोय की उत्तर भारतामध्ये अजूनही सोशल मुवमेंट्स जेवढ्या रुजल्या पाहिजेत तेवढ्या रुजलेल्या नाहीत. आणि याचं ताजं उदाहरण आपल्याला असणारं द्यायचं असेल तर 2012मध्ये UGCने इक्विटीच्या संदर्भातला असणारा एक GR काढला होता. तो SC आणि ST पुरता मर्यादित होता. आत्ता नवीन जो GR काढलेला आहे, म्हणजे नियमावली काढलेली आहे, त्या नव्या नियमावलीमध्ये SC ST तर आहेच, पण त्याच्याबरोबर OBC हे सुद्धा त्यांनी ॲड केलेलं आहे की त्यांच्यामध्ये सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये डिस्क्रिमिनेशन मोठ्या प्रमाणात होतं आहे आणि इक्विटी तिथेही आली पाहिजे. तर आपण बघत असाल की RSS प्रेरित ज्या संघटना आहेत, या सगळ्यांनी या नव्या UGCच्या नियमावलीच्या विरोधात आंदोलन उभं केलेलं आहे. आणि छुपी मागणी ही आहे की हा जो OBC नवीन फॅक्टर जो तुम्ही आणलेला आहे तो तुम्ही वगळा, आणि तो वगळत नसाल तर मग आम्ही सुद्धा सवर्ण आहोत तेव्हा आमच्यावरतीही अत्याचार होतो अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून विरोध चाललेला हे दिसतंय. त्याच्यावरती असणारा RSS चुपकी आहे अशी परिस्थिती दिसते तिथे. आता कोणाला कोण आवडते त्याच्याबद्दलचं असं नो कॉमेंट्स. भारतरत्न सावरकरांना दिला तर भारतरत्नाचा सन्मान वाढेल अशा पद्धतीचं विधान मोहन भागवतांनी केलं. दुर्दैवाने मी असं म्हणेन की सावरकरांवरचा माझा लेख असणारा मोहन भागवतांनी वाचलेला नाही, किंवा वाचला असेल तर मुद्दामून ते असणार आहेत. देर आर टू फेसेस ऑफ सावरकर. एक क्रांतिकारी सावरकर आणि एक ब्रिटिशांना मदत करणारे सावरकर, त्या सगळ्याच्यामध्ये. तेव्हा अशा असणाऱ्या व्यक्तींनी की ज्यांनी ब्रिटिशांना मदत केली आणि पत्री सरकार जे
महाराष्ट्रामध्ये शेवटपर्यंत लढत होतं. या पत्री सरकारमधल्या लढाव्यांना पकडून नेण्याचं कामकाज जर कोणी केलं असेल तर हिंदू महासभेने त्यावेळेस केलं आणि एकाचं असणारं विधान होतं की हे आम्ही आमच्या प्रमुखाच्या सांगण्यावरनं करतो आहे. त्याच्यामुळे सावरकर स्वतः क्रांतीवीर का, तर मी असं म्हणे अरेस्टच्या अगोदर ते क्रांतीवीर होते. ते सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. पण जेलमधून सुटल्यानंतर त्यांची संघटना जी होती, हिंदू महासभा जी होती, त्यांनी पत्री सरकार उदाहरण म्हणून देतो आहे की पत्री सरकारमधले जे लढावी होते त्यांना सगळं पकडून देण्याचं सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला असणारं उदाहरणं आजही त्या ठिकाणी मिळतात की ज्यांच्या कुटुंबाला पकडून देणारे सावरकरांना मानणारे होते अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे अशा व्यक्तींना भारतरत्न द्यावा असं मी त्या ठिकाणी मानत नाही. सर, लोकसभा गेले अनेक दिवस चालू शकलेली नाहीये कारण त्याला कारणीभूत एक पुस्तक ठरले मनोज नरवणे यांचं. तुमची काय भूमिका आहे या सगळ्या पुस्तकावर आणि महाराष्ट्र? एकंदरीत मी असणारं ज्यावेळेस ब्रह्मपुत्रा ज्या नदीला आपण असणारं ह्या भागात भारतामध्ये म्हणतो आणि यांकी म्हणून असणारं ती तिबेटच्या भागामध्ये म्हटल्या जाते, तिच्यावरती डॅम ज्यावेळेस बांधल्या गेले होते, बांधल्या जात होते त्यावेळेस मनमोहन सिंगांचं सरकार होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला असणारं नरेंद्र मोदी यांचं असणारं सरकार आलेलं दिसते. दोघाही चायनाला का घाबरतात हे अजून कळत नाही. आणि तेव्हा नरेंद्र मोदींची जी भूमिका आहे की लडाखच्या एरियामध्ये त्यांनी कुठलेच आदेश दिले नाहीत असं जे असणारं आर्मी चीफने आपल्या स्वतःच्या अनपब्लिश्ड बुकमध्ये म्हटलेलं आहे, हे मी असणारा मानतो आहे की असणारा अत्यंत डेंजरस आहे. बॉर्डर तुम्हाला असताना आत्ताच्या कालावधीमध्ये सील कराव्या लागतील, लढावं लागेल त्या ह्याच्यामध्ये. कारण का एक उदाहरण म्हणून देईन की चायनाने सुद्धा आपलं कन्झ्युमर मार्केट डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी त्यांच्या मिडल क्लासच्या लोकांना बोनस म्हणून दिला. तर मेंटॅलिटी अशी दिसली की बोनस मिळाला, त्यांनी उचलून बँकेमध्ये टाकलं, पण पर्चेसिंग क्लास काही झालं नाही. मनमोहन सिंग यांनी असणारा भारतामध्ये 22 कोटी पर्चेसिंग क्लास आहे असं जे म्हटलेलं होतं, तो कदाचित आता 35 कोटीपर्यंत गेला असेल. या मार्केटवरती डोळा अमेरिकेचाही आहे आणि चायनाचाही आहे. तेव्हा जबरदस्तीने कोणी घेण्याचा प्रयत्न करणार असेल तर त्याच्या विरोधात तुम्हाला लढावं लागेल. आणि मी नेहमी म्हणत असतो की गाठ्या आणि फाफडा यांच्याकडून लढाऊ भूमिका तुम्ही एक्सपेक्ट करणार असाल तर सामान्य माणूस हा मूर्खाच्या नंदनवनात राहतोय असंच मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. परिस्थिती माहीत असूनही जर रिॲक्ट होणार नसाल तर याला जबाबदारी कोणीच नाही. बाबासाहेबांनी असताना जी शेवटच्या भाषणामध्ये म्हटलं होतं की यापुढे तुम्हाला असणारा दोष देणारा कोणीच समोर दिसणार नाही, तर स्वतःलाच तुम्हाला दोष द्यावा लागणार आहे. आणि गाठ्या आणि फाफडा ह्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवून देश चालवण्याचा मार्ग मोकळा करणार असाल तर स्वतःच रिस्पॉन्सिबल आहात या परिस्थितीला, एवढंच मी म्हणेन. राज्यात उद्धव ठाकरे हे पुन्हा विधान परिषदेत येण्याची शक्यता आहे. संख्याबळ बघता हे समजून येत आहे की एक जागा महाविकास आघाडीला भेटणार, ते उद्धव ठाकरे घेतील किंवा उद्धव ठाकरे. ते मला तुम्ही तर महाआघाडीलाच विचारलेला प्रश्न, मी त्याचा भाग नाही आहे. सर, आणखी एक असं आहे की म्हणजे अमेरिकेसोबत जो भारताची व्यापार करार झाला त्याबद्दल तुमच्या पक्षाची भूमिका काय? इथे जे वेगवेगळ्या सेक्टरला संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आरक्षण दिलं होतं, तर इथल्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी असणारं इथली मंडी ज्याला आपण म्हणतो, बाजारपेठ आपण जी म्हणतो,
ती इथल्या शेतकऱ्यांसाठी राखीव होती. आणि तुम्हाला जर काही इम्पोर्ट करायचं असेल तर गव्हर्मेंटलाच इम्पोर्ट करता येतं, ते सामान्य माणसाला इम्पोर्ट करता येणार नाही. आज असताना आपल्याला दिसतंय की ही जी आरक्षित केलेली मंडी भारतीय शेतकऱ्यांसाठी ती खुली केल्या जाते आणि जगातल्या शेतकऱ्यांना स्वतःचा माल भारतामध्ये आणण्याचं मोकळी दिली जाते, अशी परिस्थिती आहे. गॅट करारनाम्याच्या वेळेस जे शेतकऱ्यांची आत्महत्या झाली मोठ्या प्रमाणात, तीच परिस्थिती पुन्हा ह्या ठिकाणी उद्भवते आणि ती भारतीय जनता पक्ष आणते, अशी परिस्थिती आहे. सर, एक प्रश्न असा आहे की काँग्रेस मोठ्या प्रमाणावरती मुंबईत स्वतंत्र बैठका वगैरे घेते. तुम्ही नुकतेच काँग्रेससोबत मैत्री केली आहे. काँग्रेस आता पुन्हा एकटा जातोय असं वाटतंय का भविष्यातल्या, किंवा तुमची जी युती ते मी असं म्हणेन की काँग्रेसच्या सेंट्रल लिडरशिपनी युती व्हावी याच्यामध्ये लक्ष घातलं, कारण का मुंबईमध्ये जे काही पदाधिकारी आहेत त्या पदाधिकारी निरुत्साही होते, अशी परिस्थिती आहे. युती झाली, पण तिला निभवण्यासाठी काँग्रेसच्या केंद्रीय कार्यालयातून जे काही पावलं उचलल्या गेली पाहिजे होती, ती पावलं उचलल्या न गेल्यामुळे त्या युतीचा फायदा धड आम्हालाही झाला नाही आणि काँग्रेसलाही झाला नाही, अशी परिस्थिती आहे. ती युती जर निभावली असती व्यवस्थितपणे, म्हणजे आम्ही जसं त्यांना म्हणालो होतो की मुस्लिम हा तुमच्याकडून ड्रिफ्ट होतो आहे आणि तो थांबवायचा असेल तर आयदर BKC किंवा शिवाजी पार्कला असताना एक जाहीर सभा झाली पाहिजे आणि रिजनल ठिकाणी म्हणजे जे नोट्स आहेत त्या ठिकाणी झाल्या पाहिजे. ते जर झालं असतं तर कदाचित जी आघाडी आम्ही काँग्रेसबरोबर केली असती तिला 80 ते 85 जागा महानगरपालिकेमध्ये मिळाल्या असत्या. पण काँग्रेसने ती युती निभावली नाही असं मी त्या ठिकाणी म्हणणार, आणि म्हणून एक्सपेक्टेड रिझल्ट्स आले नाहीत, अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे मुस्लिम मतदार जो या युतीकडे आला पाहिजे होता तो न येता तो MIMकडे गेला, अशी परिस्थिती आहे. पण तुम्ही म्हणताय की काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी, म्हणजे तुमच्या मुंबईच्या नेत्यांवरती थेट आक्षेप आहे किंवा त्यांच्यावरती आरोप आहे असं आपण माझ्याशी मी ह्याच्यासाठी बोलतोय कारण का जी आमच्याशी बोलणी झाली ती बोलणी केंद्राने पाठवलेल्या नेतृत्वाबरोबर झाली आणि महाराष्ट्राचे असणारे अध्यक्ष जे आहेत सकपाळ, हर्षवर्धन सकपाळ यांच्या माध्यमातून ती झाली आणि त्यांनी तिथे ती पुढाकार घेतला होता, अशी परिस्थिती आहे. सर, उमरखेडच्या एका नगर परिषद शाळेत पाकिस्तानी गीतावर विद्यार्थ्यांचे नृत्य दिसून आलं आहे. तो बेसिकली गीत पाकिस्तानच्या सेनेच्या बाबाई संदर्भात होतं असं समजून येतं. मला वाटतं चेक केलं पाहिजे पहिल्यांदा. अशा ग्रामीण भागामध्ये हे जे दाखवलं जातं आहे हे पिंच ऑफ सॉल्टने बघितलं पाहिजे, एवढं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.